नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एका नवीन विषयावर बोलणार आहे। तो विषय म्हणजे आपल्या आरोग्यासंबंधी आहे। आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतो, पण महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण अजिबात लक्ष देत नाही। आपण धान्य असेल, भाजीपाला असेल किंवा इतर वस्तू खरेदी करताना वेगवेगळ्या प्रकारची चौकशी करतो। हे धान्य केमिकल मुक्त आहे का, यावर केमिकलच्या फवारण्या, सेंद्रिय खत किंवा रासायनिक खत कशाचा आपण वापर केलेला आहे याची आपण नेहमी चौकशी करतो। पण धान्य खरेदी केल्यानंतर या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि धान्य खरेदी करत असताना आपण ते धान्य कुठे खरेदी करावे, कशा पद्धतीने खरेदी करावे याकडे आपण कसल्याही प्रकारे लक्ष देत नाही। मित्रांनो, शक्यतो शेतकऱ्याकडूनच धान्याची खरेदी केली पाहिजे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मार्केटमध्ये ज्या वस्तू तुम्हाला मिळतात त्या वस्तू एकदम चमचमीत असतात आणि चमचमीत वस्तू असल्यामुळे त्याचा जो वरचा लेयर असतो, जे एक कवच असतं, ज्वारी असेल, गहू असेल, याचं कवच पूर्णपणे कमी केलेलं असतं आणि त्या वस्तू त्यामुळे ते धान्य त्यामुळे चमकते आणि याचा परिणाम म्हणून यातील फायबर घटते आणि या वस्तूमधील आपल्या शरीरामध्ये जे फायबर जातं ते फायबर यामुळे कमी होते। मित्रांनो, आज तुम्हाला मी धान्य साठवण्याविषयी वेगवेगळ्या ट्रिक्स या संबंधी सांगणार आहे। आपण शेतकऱ्याकडून धान्य खरेदी केल्यानंतर ते धान्य आपण सर्वप्रथम एक दिवस उन्हामध्ये वाळवलं पाहिजे। हे वाळवण्याचं मुख्य कारण म्हणजे ते धान्य हार्वेस्टरच्या मशीनद्वारे आजकाल शेतकरी करत आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही कच्चा माल असतो, अपरिपक्व गहू असेल, अशा वस्तू असतात, म्हणून त्याला एक दिवस 2 दिवस उन्हामध्ये वाळवणं काळाची गरज आहे। वाळवून झाल्यानंतर त्याची आपल्याला अशा चाळणीनं ते धान्य या ठिकाणी चाळून घ्यायचं आहे। चाळणीने धान्य चाळून घेतल्यामुळे काय होईल, त्यातले जे कच्चे असेल, फूट झालेले असेल, खडे असतील, माती असतील, त्या अशा पद्धतीने या ठिकाणी खाली पडणार आणि ते धान्य एकदम स्वच्छ होईल आणि जास्त दिवस टिकण्यासाठी त्याची आपल्याला मदत होईल। मित्रांनो, हे झालं धान्य स्वच्छ केल्यानंतर आपण एवढ्यावरच या ठिकाणी थांबायचं नाही, तर हे धान्य स्वच्छ झाल्यानंतर याला आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून घ्यायचं आहे। त्यामध्ये धान्य चाळून घेतल्यानंतर याच्यामधील जे मोठे मोठे असे खडे असतील ते खडे आपण निवडून बाजूला काढायचे आहेत आणि हे खडे बाजूला काढल्यानंतर काडी कचरा असेल तो या ठिकाणी अशा पद्धतीने निघेल बाहेर आणि त्यामुळे आपलं धान्य स्वच्छ होईल। शक्यतो पुरुष मंडळी काय करतात की ही जिम्मेदारी महिलावर सोपवतात आणि महिलावर सोपवत असताना महिला सांगतात की मग रेडीमेड क्लीन केलेलं धान्यच आपल्याला घेऊन या, आमच्याकडून ते होत नाही, एवढं काम आम्हाला करणं शक्य नाही। म्हणून पुरुषांनी देखील महिलांना या कामामध्ये मदत केली पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीचे अन्नधान्य आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल। आता हे झाल्यानंतर आपल्याला हे धान्य साठवून ठेवायचं आहे। आता हे क्लीन झालेलं धान्य आहे, हे क्लीन झालेलं धान्य आपल्याला वर्षभर टिकेल या पद्धतीने आपल्याला त्याची आता साठवणूक करायची आहे। मग त्याची साठवणूक आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर यासाठी 2-3 वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत ज्यामुळे धान्याला कीड लागणार नाही। त्या ट्रिक्स मी आज तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। यामध्ये आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम धान्य कोटीमध्ये असेल, कोणी पोत्यात ठेवत असेल, कोणी टीपमध्ये ठेवत असेल, तर ते धान्य ठेवताना लिंबाचा पाला असेल, सुरुवातीला लिंबाचा पाल्याचा पण आपण यामध्ये वापर करू शकतो। लिंबाचा पाला वापरत असताना आपण तो पाला डायरेक्ट तशाच पद्धतीने न टाकता त्यामध्ये एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून तो त्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे वाळल्यानंतर त्याला पुन्हा या ठिकाणी दळण करण्याची किंवा निवडण्याची धान्याला गरज पडणार आहे नाही। दुसरी गोष्ट आहे, आपण जी काळी मिरी आहे, काळी मिरी जी आपण मसाल्यामधली काळी मिरी आहे ती काळी मिरी खातो, ती काळी मिरी देखील या धान्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपण टाकली तर कसल्याही प्रकारची कीड धान्याला लागणार नाही आणि डायरेक्ट जर ते आपण टाकलं तर पुन्हा त्याला निवडीत बसावं लागेल। असं न करता सुती पातळ कॉटनच्या कपड्यामध्ये छोट्या छोट्या गाठी बांधून जर त्या धान्याच्या कोटीमध्ये आपण त्या गाठी टाकल्या तर वर्ष 2 वर्ष धान्याला कसल्याही प्रकारची कीड लागणार नाही। नंबर 3 ची जी ट्रिक्स आहे की आपली जी काडी पेटी आहे, आपण जे पेटवण्यासाठी जी काडी पेटी वापरतो
त्या काडे पेटी सुद्धा बंद काड्या पेट्या एखाद्या कोटीमध्ये 4-5 काड्या पेट्या पोत्यामध्ये जर 4-5 काडी पेटी आपण टाकल्या तर त्या काडी पेटीमध्ये सुद्धा मुळे सुद्धा धान्याला कीड लागत नाही. नंबर शेवटची ट्रिक जी आहे की एरंड्याचं तेल असतं. एरंड्याचं तेल आपण जे एरंड्याचं तेल घेतो ते एरंड्याचं तेल थोडंसं असं हातावर घेऊन असं चोळून जर ज्वारी गहू बाजरी याला जर आपण अशा पद्धतीने चोळलं आणि त्याची साठवणूक करून ठेवली तर त्या ठिकाणी त्या धान्याला पण कसल्याही प्रकारची कीड लागत नाही. मित्रांनो, वर्षभर धान्य कशा पद्धतीने ठेवायच्या याच्या 4-5 ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्याचा उपयोग करा आणि चांगले धान्य बळीराजाकडूनच खरेदी करा आणि देशाच्या पोशिंद्याला पण आपली या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये मदत होईल. आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती किंवा महिला ह्या अन्नधान्याला वेगवेगळ्या पावडर, वेगवेगळ्या केमिकल्स, वेगवेगळ्या गोळ्यांचा वापर करतात. त्यामुळे नकळतच आपल्या शरीरामध्ये ते केमिकल प्रवेश करते आणि आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं. बरेच जण म्हणतात या पावडरीमुळे कसलाही प्रकारचा आजार होत नाही, ती काय पावडरची पॉवर एवढ्या दिवस राहते काय. पण अशा पद्धतीची चूक करू नका. कुठल्याही प्रकारची पावडर केमिकल धान्य साठवण्यासाठी वापरू नका. हा व्हिडिओ मी आपणासाठी तयार करत आहे आणि यातून बळीराजाला पण थोड्याफार प्रमाणामध्ये मदत होईल. म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.